नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिला डब्यामध्ये महिला प्रवाशांकडे तान्हुल्याला देऊन महिलेचा पोबारा। हार्बर मार्गावर सिऊड रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी 12च्या सुमारास मुंबईहून पनवेलला जाणारी लोकल आली। यावेळी महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या दिव्या नायडू व भूमिका माने यांच्याकडे एका अनोळखी महिलेने रेल्वेतून उतरताना जवळ नवजात बाळ असल्यामुळे मदत मागितली। साधारण 15 दिवसाचं हे बाळ असेल। त्याच्यासह सामान घेऊन स्थानकात उतरण्यासाठी तिला जमत नाही असा बहाणा करून त्या महिलेने दिव्या नायडू यांच्याकडे या बाळाला दिले। त्यानंतर सिऊड स्थानकात दिव्या नायडू व त्यांची मैत्रीण त्या बाळासह रेल्वेतून उतरल्या। मात्र ती महिला रेल्वेतून न उतरता ते बाळ त्यांच्याकडे सोपवून त्याच रेल्वेत ती पुढे निघून गेली। याबाबत दिव्या नायडू यांनी तक्रार केली असता रेल्वे पोलिसांनी ते बालक ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले। तसेच रुग्णालयातून ते CWC मार्फत बालकाश्रमात ठेवण्यात जाणार आहे। त्या बालकाला जाणीवपूर्वक दुसऱ्या महिलेच्या ताब्यात देऊन पळून गेलेल्या महिलेवर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले आहे। या प्रकरणात या महिलेवर वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर महिलेचा स्थानकातील CCTVच्या माध्यमातून पोलीस शोध घेत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, सिऊड्स।